येस बेसलं की परत 2 वर्ष गणेश शेठ किती कांदा लावताय? 5 एकर लावलाय. आल्या का? उद्या काय व्हायचं ती या वर्षी सुट्टी द्यायची नाही का? एकदाच काय आहे ती झाला तर फायदा नाही तर तोटा. तर भावांनो जय श्रीराम, मी तुमचा गावाकडचा शुभ्या. भावांनो तुम्हाला जर रानात पंप बसवायचा असेल, कृषी पंप, ते पण 90% सबसिडी, तर गावाकडचा शुभ्या तुम्हाला फॉर्म भरल्यापासून ते रानामध्ये पाणी निघेपर्यंत मदत करू देते. आणि कधी प्रचंड एकदम संकट आलं तर स्वतः मारुती स्वप्नदृष्टा येऊन दृष्टान देतोय. लगेच आपल्याला मग पावर येते. किती केशेतून बाहेर किती काय किती. मग आम्ही बी प्रचंड अशा वेगाने निघालो रानाकडे. मग पोहोचलो रानात तर गरा 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 असा हँडल फिरवला की बघा एकाच हँडल मध्ये सगळं खाली येतंय आणि सगळं वर जातंय. इज इक्वल टेक्नॉलॉजी. शिक्षणाचा प्रॅक्टिकल जीवनात पूर्ण वापर असे आमचे शशिकांत भैया कुंभार, 1 नंबरचे उद्योजक. नो पोल्ट्रीचा व्यवसाय करणं एवढं सोपं वाटलं का? आपल्या पोरांमध्ये सांभाळावं लागतंय त्या पिलांना. बघा कसा विषय. मग असं रामफळ घेऊन आपण निघालो घराच्या दिशेने. भावांनो शेतकऱ्यासारखा धाडसी माणूस आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. कारण किती बी हारला, किती बी नुकसान झालं तरी तो त्याचं कष्ट आणि प्रामाणिकपणा सोडत नाही. दिवसा पोरांना घडवणारी आपली तालीम किती सुंदर दिसते भावांनो. तुम्ही या की राव, कसलं भारी नियोजन कुंभार. मग काय घरी आलो, हनुमान चालीसा पठण करून दिवसाचा शेवट. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरणाव रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारी.